नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता हा सध्या वाढत जाणारा आणि चिंतेचा विषय आहे. त्यामुळे लहान बाळामध्ये लहानपणापासूनच विशेष लक्ष ठेवणं आणि काही लक्षणांकडे गांभीर्याने तपासून पाहणं गरजेचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटिझमची काय कारणे आहेत, त्याची काय लक्षणे आहेत आणि त्यावरती उपाययोजना काय करू शकता याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. ऑटिझम ही एक न्यूरो डेव्हलपमेंट व्याधी आहे, म्हणजे मेंदूच्या विकासामध्ये आलेली ही एक बाधा आहे. या आजारामध्ये मुलांच्या शारीरिक बौद्धिक विकासात अनेक अडथळे उत्पन्न होताना दिसतात. सध्याच्या काळात मुलांमध्ये वाढत्या ऑटिझमचं प्रमाण ही एक चिंताजनक गोष्ट आहे. त्यामुळे लहानपणापासूनच याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. ऑटिझमचे प्रमाण मुलांमध्ये मुलींच्या तुलनेत जास्त आहे. साधारणपणे 1 ते 3 वर्षाचा मूल असताना ही लक्षणं जास्त प्रमाणात दिसणं चालू होतं. यावेळी ती लक्षणं ओळखणं आणि तातडीने उपाययोजना करणं गरजेचं असतं. आता आपण ऑटिझमची लक्षणे पाहूया. लहान मुलांमध्ये ऑटिझम असण्याची काही लक्षणे दिसतात. एकच एक खेळ सतत खेळण्याकडे कल असणे किंवा त्याच्या एकदम विरुद्ध वर्तन म्हणजे एका जागी अजिबात न बसणे, एकही मिनिट एका खेळामध्ये मन न रमणे, रोजच्या रोज नियमितपणे ठरलेली कामेच करणे, त्यात बदल झालेला सहन न होणे, साधारण 3 वर्ष होऊन देखील स्पष्ट व अर्थपूर्ण बोलू न शकणे, कदाचित अजिबात बोलूही न शकणे, हे देखील लक्षण ऑटिझममध्ये दिसू शकतं. 30 हालचाल करणे, जसे की टाळ्या वाजवत राहणे, गोल फिरत राहणे, एकाच दिशेला सलग बघत राहणे, ही लक्षणेही ऑटिझम असणाऱ्या मुलांमध्ये लहानपणापासूनच दिसून येतात. प्रतिक्रिया नसणे किंवा चेहऱ्यावर भावशून्यता असणे, खूप जास्त ताण घेणे, चिंता, मूड सतत बदलत राहणे, अति जास्त किंवा अगदी कमी भूक असणे, हे देखील ऑटिझमचं लक्षण आहे. लोकांशी न बोलता येणे, सामान्य व्यवहार न करता येणे, तेच बोलणे, जास्त माणसांमध्ये गेल्यानंतर गांगारून जाणे किंवा काहीही न समजणे, लोकसंपर्क टाळणे, व्यवहार न करता येणे, जगापासून थोडंसं एकटे राहण्याची सवय असणे, एकाच वयाच्या मुलांमध्ये किंवा घरातील व्यक्तींमध्ये जास्त न मिसळणे, सतत सूचना दिल्या असता न आवडणे, दिलेल्या सूचना पाळू न शकणे किंवा त्यामध्ये अडचणी वाटणे. आत्ता आपण पाहिलेल्या लक्षणांसोबतच त्या मुलांमध्ये फिट येणं, अजिबात न घाबरणं किंवा अचानक जास्त घाबरणं, अस्वस्थ होणं, जोरजोरात रडणं किंवा अचानक खूप हसणं, ते किंवा असंबंध बोलत राहणं, झोप कमी असणं, जास्त प्रकाश आणि मोठा आवाज सहन न होणं, जास्त चिडचिड होणं किंवा मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर समोरच्या व्यक्तीला मारण्यासाठी धावणं, अशी लक्षणंही ऑटिझम असणाऱ्या मुलांमध्ये दिसून येतात. काही वेळा ही मुलं कुठल्याही परिस्थितीत प्रतिक्रिया देत नाहीत. अशी विविध लक्षणेही ऑटिझम असणाऱ्या मुलांमध्ये दिसू शकतात. यामधील बरीचशी लक्षणं जर एकत्रितरित्या सलग काही दिवसांसाठी लहान मुलांमध्ये दिसत असतील तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता असते, म्हणजे वेळीच उपाययोजना करता येतील. ऑटिझमची कारणे. ऑटिझमचं एक असं मुख्य कारण जरी स्पष्ट नसलं तरीही काही गोष्टींमुळे ऑटिझम दिसून येतो. त्यातील काही मुख्य कारणे आता आपण विचार करूया. अनुवंशिकता. बाळ लवकर जन्मणं म्हणजे प्रीमॅच्युअर बेबी, गर्भावस्थेत असलेल्या काही आजारांवर घेतलेली औषधं किंवा लसीकरण, काही आजारांच्या भीतीने अनाठायी अतिप्रमाणात केलेलं लसीकरण, अशी काही कारणे लहान मुलांमध्ये हा आजार उद्भवण्याची आणि तो वाढण्याची असू शकतात. पॅकेटमधील खाऊ, गोळ्या, चॉकलेट यासाठी वापरले जाणारे खाण्याचे कृत्रिम आणि रासायनिक रंग हे मुलांमध्ये मानसिक त्रास तसेच ADHD सारखे आजार वाढवतात. लहान मुलांमध्ये साखरेचे पदार्थ सतत देत राहणे, त्यांना आकर्षक वाटेल असे रंग घातलेले अन्नपदार्थ देणं, हे देखील हे आजार वाढण्याचं कारण असू शकतं. त्यामुळे लहान मुलांचा आहार संतुलित, पौष्टिक, रसायनविरहित आणि घरी बनवलेला देणंच योग्य. ऑटिझम हा आजार फक्त मनोरोग अशा दृष्टीने विचार न करता सर्व शरीरात विचारात घेतला जातो. आलेल्या रुग्णाला शारीरिक, बौद्धिक, मानसिक ज्या स्तरांवर त्रास असेल अशा पद्धतीचे औषधोपचार आणि थेरपीज या मुलांना देऊ शकता. ऑटिझमसाठी उपाययोजना. लहान मुलांमध्ये वेळीच ही लक्षणे दिसून आली तर औषधोपचार आणि थेरपीज आपण करून घेऊ शकतो. यामध्ये सुधार नक्कीच आणू शकतो, परंतु यावरती 100% उपाय करणं काही मुलांच्या बाबतीत मात्र शक्य होत नाही.
बाळ गर्भामध्ये असताना किंवा गर्भधारणेच्या पूर्वी आईबाबांचं नातं, त्यांचा आहार विहाराच्या सवयी, जनुकीय बदल, स्त्री बीज आणि पुरुष बीज, आहारातील अधिक केमिकलयुक्त धान्य, फळं, भाज्या, दूध, जंक फूड यांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असणं हे देखील जन्मतः ऑटिझम असण्याची कारणं असू शकतात. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी आईबाबांनी स्वतःची काळजी व्यवस्थित घेणं गरजेचं असतं, तरच आपलं बाळ सुदृढ, सशक्त आणि निरोगी जन्माला येईल. आयुर्वेदिक शास्त्रानुसार जोडप्यांनी बाळ होऊ देण्याआधी योग्य ते पंचकर्म करून घेणं सुयोग्य. त्यामुळे शरीरशुद्धी होते. आयुर्वेदिक गर्भसंस्कार आणि गर्भिणी परिचर्या या गोष्टींचाही विचार करायला हवा, जेणेकरून गर्भारपणात आईचा आहार विहार, औषध याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल आणि होणाऱ्या बाळाला. ज्या मुलांना ऑटिझमचा त्रास आहे त्यांच्यामध्ये बोलणं सुधारण्यासाठी, उच्चार स्पष्ट होण्यासाठी स्पीच थेरपीचा उपयोग होतो. एका ठिकाणी शांत बसण्यासाठी संगीत थेरपी, फ्लॉवर थेरपीचा वापर करता येतो. शारीरिक हालचाल वाढवण्यासाठी, सुसंगता आणण्यासाठी फिजिओथेरपी, व्यायाम या पद्धतींचा वापर होऊ शकतो. ऑटिझम मुलांना सांभाळण्यासाठी पालकांनीही ट्रेनिंग घेणं गरजेचं असतं. चुकीच्या पद्धतीने मुलांना हाताळलं गेलं तर परिणाम आणखी वाढू शकतात. त्यामुळे मुलांसोबत पालकांनीही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. लहान वयात वाढत चाललेलं लसीकरणाचं प्रमाण हे देखील विचारात घेण्याचा मुद्दा आहे. काही लसीकरणामुळे दूरगामी परिणामांना तोंड देऊ लागू शकतं. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या लसीखेरीज एखादी लस जर तुम्हाला बाळासाठी देऊन घ्यायची असेल तर अशा वेळी एक्सपर्ट डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्यावरती योग्य ते विचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून या लसींचे कोणतेही दुष्परिणाम पुढे चालून आपल्या बाळाच्या आरोग्यावरती होणार नाहीत आणि बाळाला त्याचा त्रास होणार नाही. लहान मुलांमध्ये दिसत असलेली लक्षणं पाहता स्पीच थेरपी, ॲक्युप्रेशर थेरपी याचाही वापर होऊ शकतो. त्यामुळे सुधारणा लवकर होण्याकडे फरक दिसतो. म्हणून विकृती आणि मनोविकार यांचे वाढते प्रमाण बघता मानसिक लक्षणांना सांभाळणं हे आपल्यासमोर येत्या काही वर्षातील आव्हान आहे. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्या मुलाला सांभाळताना खूप विचार करून काळजी घेणं गरजेचं आहे. अतिप्रमाणात प्रिझर्व्ह केलेले पदार्थ, जंक फूड, कृत्रिम रंग वापरलेले पदार्थ, कृत्रिम रंग असलेली पेय, चॉकलेट, कॅफीन, प्रिझर्व्ह केलेले पदार्थ, पॅक फूड पदार्थ आहारामध्ये अगदी कमीत कमी आणि शक्य असेल तर टाळणं योग्य आहे. या स्पर्धात्मक युगात लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात ताण देणं, लहान मुलांवर अतिबंधनं टाकणं या गोष्टीही मुलांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम करतात. याकडेही लक्ष देणं, मुलांसोबत मित्रत्वाचं नातं करणं, मुलांना विश्वास, प्रेम, माया देणं गरजेचं असतं. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपल्या मनातील सर्व कुशंका याबद्दल दूर झाल्या असतील. सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि अगदी उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.